नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण व्हेज कुर्मा भाजी बनवतो. त्यासाठी 2 टोमॅटो आणि 4 काजूची पेस्ट करून घेतले. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून सर्व भाज्या टाकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, 2 मिनटं परतून घ्यायचं, म्हणजे भाजीचा कलर आपला हिरवागार राहतो. कढईमध्ये परत थोडंसं तेल आणि तूप टाकायचं, खडे मसाले, बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि 2 सुक्या मिरच्या, सर्व 5 मिनटं परतून घ्यायचं. परतल्यानंतर त्याच्यामध्ये जी ग्रेव्ही बनवली ती, हळद, लाल तिखट, गरम मसाला, किचन किंग मसाला घेतलेला आहे, धना पावडर, हे सर्व मिक्स करून घ्यायचं. 5 मिनटं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. आता ह्याच्यामध्ये आपली जी भाजी परतून घेतली ती टाकायची. तीही नंतर 2 मिनटं परतून झाकण ठेवायचं. साईडला पनीर फ्राय करून घ्यायचं. आता इथे भाजी 2 ते 3 मिनटामध्ये मस्तपैकी आपली तवंग असं आलेलं आहे, तेल बाजूनी सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कोमट पाणी आणि थोडीशी मलाई टाकली आपण दुधावरची, कारण ह्याने भाजीचा टेक्स्चर खूप छान येतो. वरून कसुरी मेथी आणि पनीर, वरून अजून थोडंसं गरम मसाला, किचन किंग मसाला आणि 2 मिनटं झाकण ठेवायचं. 7 ते 8 मिनटामध्ये आपली भाजी इथे तयार झालेली आहे. नक्कीच ही भाजी तुम्ही करून बघा, खूप छान टेस्टी लागते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा.